आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मलिकवाड येथील मातंग समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान दुपारी घोडागाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी मान्यवर महिलांच्या हस्ते अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर युवा उद्योजक अक्षय इंगळे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार, तर विजय खोत, अण्णासाहेब केरुरे, सुजित नडविनमणी, अप्पासाहेब नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं. तर धोंडीराम घाटे यांच्या हस्ते डिजिटल फलकाचे पूजन करून मानवंदना देण्यात आली. यावेळी बोलताना संभाजी पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनपटाचा आढावा घेत वाळवा तालुक्यातील वाटेगावसारख्या ग्रामीण भागातून बनलेल्या महान व्यक्तींचा विचार आत्मसात करण्याची गरज आहे. दुपारी घोडा बैल शर्यती पार पडल्या. महेश नागराळ प्रथम, मनोज केरुरे मालिकवाड द्वितीय, विनायक वडेयार केरुर्ती यांनी तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. यावेळी अक्षय इंगळे, निवास कर्जगे, संभाजी पाटील, अप्पासाहेब नाईक, सुजित नडविनमणी, संजय लक्कोळे, सहदेव घाटे, लहू घाटे, दिनकर घाटे, चंद्रप्पा तळगडे, महादेव ऐबाळे यांच्यासह नागरिक, मातंग समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मलिकवाडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती अतिशय उत्साहानं पार पडली. त्याबद्दल समस्त मातंग समाजाचं हार्दिक अभिनंदन करतो. या जयंतीसाठी आमचे ग्रामपंचायतच्या महिला सदस्या, तसेच ग्रामपंचायतचे माजी सदस्य, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक व मातंग समाजातील सर्व कार्यकर्ते यांनी कालपासूनच ह्या जयंतीची चाहूल लागली आणि सर्व गावकऱ्यांना त्यांनी प्रत्येक घरोघरी जाऊन निरोप दिला की आम्ही ह्या वर्षी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणार आहोत, तरी तुम्ही हजर आहात. त्यांच्या हाकेला आम्ही इथं आम्हाला मान दिला त्यांनी आणि जयंतीला बोललं. प्रथम मी त्यांचा आभार मानतो. आणि ही जयंती पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठी साजरी व्हावं ही एक ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या जयंतीनिमित्त या कार्यकर्त्यांनी जे विविध कार्यक्रम ठेवले आहेत ते सुखरूपरित्या पार पाडून ह्या जयंतीची जे आनंद आहे तो दुगुणी व्हावा ही प्रार्थना करून मला इथं बोलवलं. आम्हाला या सर्व आमच्या टीमला बोलवून इथं आम्हाला जयंतीचा मान दिला, नारळ फोडण्याचा मान दिला. त्याबद्दल ह्या मंडळाचं मी सर्वस्वी आभार आहे. थांबतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.